आणि नंतर राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाबाबत एक मोठी आणि खळबळजनक राजकीय घडामोड समोर येते। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी घेतलेल्या भेटीची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना कल्पनाच नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली। देवगिरीवरील अंतर्गत बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी या गुप्त भेटीबाबत तटकरेंना थेट जाब विचारला असल्याचं समजतंय। मतदार संघ पुनर्रचना विधेयकाबाबत ही बैठक असल्याचा खुलासा तटकरेंनी केला असला तरी पूर्वकल्पना न दिल्यानं सुनेत्रा पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, मात्र याची सुतराम कल्पना सुद्धा सुनेत्रा पवारांना नव्हती असं समजतंय। अधिकची माहिती। नक्कीच खरं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघं जण देखील आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले होते। मात्र या सगळ्या संदर्भातली कुठलीच माहिती आहे ती सुनेत्रा पवार यांना माहिती नव्हती आणि त्यामुळे या सगळ्या बातम्या आहेत त्या आल्यानंतरून खरं तर सुनेत्रा पवार यांना माहिती पडलं। त्यावेळेस खरं तर काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक देखील आहे ती पार पडलेली आणि या बैठकीमध्ये आहे ते सुनील तटकरे यांना थेट सुनेत्रा पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आला की तुम्ही नेमकी कशासाठी भेट घेण्यात आली होती। त्यावेळेस खरं तर सुनील तटकरे यांनी जे विधेयक आहे ते येणार आहे आणि या विधेयका सगळ्या संदर्भामध्ये आहे ती ही चर्चा असल्याचं सांगितलं। अशा पद्धतीची माहिती आहे ती सूत्रांकडून आलेली आहे। मात्र खरं तर भेट घेण्याच्या अगोदर आहे ते पूर्वकल्पना आहे ती देण्याची गरज होती, मात्र ती कल्पना दिल्या नसल्यामुळे सुनेत्रा पवार नाराज असल्याचं समजतं। त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी काही घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।